जमलेले सर्व पालकवर्ग व मित्रमैत्रिणींनो, मी वंदना सुशीला हिरामन चौधरी. माझ्या नावात मी सुशाला यासाठी लावलं की मला घडवण्यात सर्वात मोठा सहभाग आहे तो माझ्या आईचा. माझं बालपण अत्यंत खडतर गेलं. मी जळगाव जिल्ह्यातील पारोळा या गावचं माझं माहेर. माझे वडील नोकरीनिमित्त वैजापूर या ठिकाणी शिक्षक आहेत. तिथं माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं. वयाच्या 36व्या वर्षी अभ्यासाला सुरुवात करून वयाच्या 40व्या वर्षी वर्ग 1चं लोकसेवक पद मिळवणारी मी आहे. आणि म्हणून म्हणजे तुमच्या मनात जर जिद्द असेल आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वयाचं, वातावरणाचं किंवा आर्थिक परिस्थितीचं बंधन कधीही आडवं येत नाही. इथे मानसी पाटील आहे उपस्थित. तिला माहिती आहे मी अभ्यास कुठं केला असेल. रीडिंग रूमला नाही, घरात नाही. मी रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये आणि मनमाड काचिगुडा या पॅसेंजरमध्ये माझा अभ्यास केला आहे. वेटिंग रूममध्ये माझी स्टडी पार्टनर होती मानसी पाटील. तिचा 1 मार्काने राज्यसेवेचं पद गेलेलं आहे. मानसी, तू निराश होऊ नको, तू नक्कीच IAS होशील भविष्यामध्ये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तर अशा प्रकारे मी अभ्यासाला सुरुवात केली ती वयाच्या 36व्या वर्षी. म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती की मला या वयात पद मिळेल. पण माझे पती मला म्हणाले की तुला पद नाही पण ज्ञान मिळेल, तू ज्ञानी होशील. केलेला अभ्यास कधीच व्यर्थ जात नसतो. तू प्रयत्न कर. क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि ते माझ्या बाबतीत खरं ठरलं. 2015ची राज्यसेवा ज्याचा रिझल्ट 16ला लागला ती मी उत्तीर्ण झाले. त्यात मला नायब तहसीलदारचं पद मिळालं. आणि याच दीपस्तंभाच्या स्टेजवर मी मनोबल या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यावेळी पुरस्कार मी स्वीकार केला. आणि तेव्हा मला वाटलं अरे मी ज्या अडचणींचा सामना करते, ज्या मला समस्या वाटतात त्या काहीच नाही. आणि मला माझंच गिल्टी फील वाटायला लागलं की ज्या समस्यांना हे लोक एवढ्या व्यवस्थितपणे तोंड देत आहेत, त्यांच्या समस्येवर मात करून जीवनात यशस्वी होत आहेत, मग मी का नाही अधिक प्रयत्न करायला पाहिजे. मला महाजन सरही तेव्हा म्हटले होते पुढची आपली भेट होईल तेव्हा तुम्हाला क्लास 1ची लोकसेवक असली पाहिजे. आणि सर मी आज आहे, आठवत आहे ना सर. तर आणि मी एक उत्तम लोकसेवक म्हणून कार्य करेल असं आश्वासन मी माझ्या सर्व खानदेशवासियांना देते. आपलं खानदेशचं सोनं हे अस्सल सोनं आहे, कुठेही गेलं तरी चमकतंच. आणि मित्रांनो, कधी तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या आईवडिलांना आपला आदर्श माना. आपल्या आईवडिलांनी केलेले कष्ट आठवा, त्यांनी आपल्यासाठी केलेलं रक्ताचं पाणी आणि हाडाची काढा याची जाणीव ठेवा. म्हणजे तुम्ही तुमचा 1 मिनिट